अमरावतीचे सुपुत्र न्यायमूर्ती भूषण गवई यांनी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली आहे। न्यायमूर्ती भूषण गवई यांनी भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ दिली आहे। 23 नोव्हेंबर 2025 पर्यंत त्यांचा कार्यकाळ राहील। अमरावतीचे सुपुत्र आहेत न्यायमूर्ती भूषण गवई। त्यांचा कायद्याचा प्रचंड अभ्यास आहे आणि त्यांनी आता भारताच्या सरन्यायाधीश पदाची सूत्र हाती घेतलेली आहेत। जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता। इलेक्टोरल बॉन्ड योजना अवैध ठरवणाऱ्या घटनापीठात त्यांचा समावेश होता। एससी आणि एसटी उपवर्गीकरणाला मान्यता देणाऱ्या खंडपीठामध्ये ते होते। या समुदायांमध्ये सुद्धा क्रिमिलेअरची आवश्यकता असल्याचं त्यांनी अधोरेखित केलं। 2023 मधल्या नोटबंदीचा निर्णय वैध ठरवणाऱ्या घटनापीठातही ते होते। ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा वाढीव कार्यकाळ त्यांनी अवैध ठरवला। कोणत्याही परवानगीशिवाय किंवा नोटीस दिल्याशिवाय एखाद्या व्यक्तीच्या मालमत्तेवरती बुलडोझर कारवाई करणं असंवैधानिक आहे असा निर्वाळा त्यांनी 2024 मध्ये दिला। 2022 मध्ये 30 वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढल्यानं राजीव गांधी हत्याकांडातील दोषींची सुटका करण्याचा आदेश त्यांनी दिला।